ठाकरे गटाच्या मोर्चावरती प्रश्न उपस्थित करणारे मातोश्री परिसरामध्ये बॅनर्स। मोर्चा केवळ धारावीकरांसाठीच आहे का? शिंदे गटाचा सवाल। धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून ठाकरे गटाचा अदानी समूहाविरोधात मोर्चा। मोर्चाला एनआरसी कामगारांसह आयटक युनियन सहभागी होणार। अदानींच्या कार्यालयावरती मोर्चा काढून काय साध्य होणार? 2014च्या धारावी भाजप उमेदवार दिव्या ढोले यांचा उद्धव ठाकरेंना सवाल। तर ठाकरेंना प्रश्न मांडायचे असतील तर नागपुरातील हिवाळी अधिवेशनामध्ये जाऊन प्रश्न मांडले पाहिजेत, दिव्या ढोलेंची प्रतिक्रिया। नागपूरमध्ये आज भाजपच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक। देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे आणि नितीन गडकरी उपस्थित राहणार। मागील अधिवेशनामध्ये प्रलंबित राहिलेलं लोकायुक्त विधेयक विधान परिषदेतही मंजूर। या लोकायुक्त कायद्यामुळे मुख्यमंत्रीही लोकायुक्तांच्या कक्षेत येणार। लोकायुक्त विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंचा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंशी फोनवरून संवाद। लोकायुक्त विधेयक संमत केल्याबद्दल अण्णांनी मुख्यमंत्री शिंदेंचे आभार मानले। शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीसाठी 10 जानेवारीपर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टाचा निर्णय। शिवसेना आमदार अपात्रतेबाबत ऐतिहासिक निकाल येणार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची ऑफ द रेकॉर्ड माहिती। सार्वजनिक जीवनात सलीम कुत्ताशी भेट झाली असेलही मात्र कोणतेही संबंध नाहीत, सुधाकर बडगुजरांचं स्पष्टीकरण। व्हिडिओ मॉफ केल्याचा बडगुजरांचा दावा। नाशिकच्या पोलीस आयुक्तांकडून सुधाकर बडगुजर यांची चौकशी। अंमली पदार्थ विरोधी पथक कार्यालयामध्ये चौकशी पूर्ण। सलीम कुत्ता, बडगुजर यांच्या व्हिडिओमधील सर्वांची चौकशी होणार, नाशिक पोलिसांकडून तातडीनं तपास सुरू। बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत पार्टीची चौकशी होईल, एसआयटीच्या माध्यमातून चौकशी करून कारवाई करू, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा। ठाकरे गटाचा पदाधिकारी दाऊदच्या साथीदारासोबत पार्ट्या करतो, आमदार नितेश राणेंचा आरोप। तर सलीम कुत्ताला सोडवण्यासाठी कोणाचे फोन आले, राणेंचा सवाल। ठाकरे गटाचा पदाधिकारी सुधाकर बडगुजरचे सलीम कुत्तासोबत संबंध, त्याचे पुरावे आम्ही विधान भवनामध्ये दिले। आशिष शेलार यांचं वक्तव्य, हे धागेदोरे आता कुठपर्यंत गेले त्याचा तपास झाला पाहिजे, शेलारांची मागणी। 1993च्या दंगलीमध्ये बाळासाहेबांनी मुंबई वाचवली, त्यावेळी आम्ही अनेक केसेस अंगावर घेतल्या, आमदार अजय चौधरींचं वक्तव्य। तर सुधाकर बडगुजर प्रकरणी एसआयटी अहवालामध्ये सत्य समोर यायला हवं, चौधरींची प्रतिक्रिया। सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात शिंदे गटापाठोपाठ भाजपही आक्रमक। नाशिकमध्ये बडगुजर यांच्या विरोधात हातामध्ये बॅनर घेत जोरदार घोषणाबाजी। उद्धव ठाकरेंनी बडगुजर यांचा राजीनामा घ्यावा, भाजपची मागणी। आमदार नितेश राणेंनी अधिवेशनामध्ये दाखवलेले फोटो आणि व्हिडिओ 2 वर्षांपूर्वीचे, सुषमा अंधारेंची माहिती। तर त्या फोटोमध्ये मंत्री गिरीश महाजन, विक्रांत चांदवडकरांचाही समावेश, अंधारेंचा दावा। नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गट आक्रमक, बडगुजरांवरती आरोप करणाऱ्या भाजप आमदार नितेश राणेंचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न। दिशा सालियांच्या कुटुंबियांनी मुंबई पोलिसांची भेट घेतली, सखोल चौकशी करून सत्य समोर आणण्याची कुटुंबियांची पोलिसांना विनंती। आदित्य ठाकरेंची लोकप्रियता कमी करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न, आमदार सुनील शिंदेंची टीका। तर वेगवेगळी प्रकरणं शोधून काढायची आणि आदित्य ठाकरेंची लोकप्रियता कमी करण्याचा प्रयत्न करायचा, सुनील शिंदेंची टीका। आदित्य ठाकरेंनी कल्याण लोकसभेतून निवडणूक लढवावी, भरत गोगावलेंची मागणी। मात्र आता त्यांनी आधी विधानसभा सांभाळावी, मग लोकसभा लढवावी, गोगावलेंचा आदित्य ठाकरेंना टोला। पिंपरी चिंचवडच्या स्पार्कल कॅन्डल कारखान्यामध्ये स्फोट होऊन 6 महिलांचा मृत्यू। हा कारखाना अवैधरित्या सुरू होता, या प्रकरणी विविध कामगार कायद्याअंतर्गत कारवाई केल्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। आरे कॉलनीमध्ये राममंदिर सांस्कृतिक केंद्राच्या जागेवरती कब्रस्तान करण्याचा घाट, योगेश सागर यांचा विधानसभेमध्ये आरोप। लँड जिहाद असल्याची टीका करत नितेश राणेंची सखोल चौकशीची मागणी। निधी वाटपासंदर्भात जितेंद्र आव्हाडांची विरोधी पक्षातील नेत्यांवरच नाराजी, विरोधी पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांनाच निधी मिळाला, जितेंद्र आव्हाडांची टीका। अमित शहा आणि शरद पवार यांची भेट पुढे ढकलली, शहा पवार भेट आता सोमवारी होण्याची शक्यता। इथेनॉल बंदीच्या निर्णयासंदर्भात चर्चा होणार। नागपूर विधान भवनाचंही नूतनीकरण केलं जाणार, सेंट्रल हॉल, पक्ष कार्यालयासाठी 2 एकर जागा हस्तांतरित करण्याची योजना, 3 वेगवेगळ्या आर्किटेक्टसोबत चर्चा।
उपसभापती नीलम गोरेंनी आपल्या खुर्चीचा आदर ठेवावा, सुषमा अंधारेंचा नीलम गोरेंना टोला. तर योग्य ती माहिती घेणं आणि देणं गरजेचं, अंधारेंचं वक्तव्य. ललित पाटील प्रकरणाकडे राजकारण सोडून गांभीर्यानं पाहावं, सुषमा अंधारेंचं आवाहन. तर ललित प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खोटी माहिती दिली, अंधारेंचा फडणवीसांवर आरोप. ललित पाटील प्रकरणात ठाकरे गटाकडून नार्को चाचणीची मागणी. तर ललित प्रकरणाची सखोल चौकशी होत नाही तोपर्यंत पाठपुरावा करणार, आमदार सचिन अहिर यांचं वक्तव्य. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आमच्या पक्षाबाबत चिंता का वाटते, सुषमा अंधारेंचा सवाल. तर ललित पाटील भाजपमध्ये येणार होता याची फडणवीसांना कल्पना होती, अंधारेंचा फडणवीसांना टोला. रायगडचं पालकमंत्री पद आपली वाट पाहत आहे, भरत गोगावलेंचं वक्तव्य. तर अधिवेशन संपल्यावरती विस्तार होईल आणि आपण मंत्री असू, गोगावलेंचा दावा. हिवाळी अधिवेशनामध्ये राज्यहिताच्या चर्चा अजिबात होत नाहीत, आमदार रोहित पवारांची सरकारवर टीका. तर आरक्षणाबाबत 2 दिवस चर्चा झाली, मात्र चर्चेवेळी एकच मंत्री सभागृहामध्ये उपस्थित होते, रोहित पवारांचं वक्तव्य. निम्न तापी धरणाला प्रशासकीय मान्यता, मंत्री अनिल पाटील यांची माहिती. तर 4,890 कोटी रुपयांची सुधारित मान्यता दिल्याचं अनिल पाटील यांचं वक्तव्य. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंपुढे शरणागती पत्करावी आणि परत यावं, खासदार बंडू जाधव यांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला. राज्यामध्ये यापुढे शिक्षकांच्या नियमित बदल्या होणार नाहीत, शिक्षण मंत्री दीपक केसरकरांची माहिती. तर शिक्षणाच्या गुणवत्ता दर्जा वाढवण्यासाठी हा निर्णय घेतला, केसरकरांचं वक्तव्य. ओबीसींची बाजू मांडताना इतर समाजाची मनं दुखावतील अशी वक्तव्य छगन भुजबळ यांनी करू नयेत, भरत गोगावलेंचा भुजबळांना सल्ला. विदर्भातील पहिली ओबीसी आणि विजयंती महाएल्गार सभा वर्ध्यामध्ये होणार, महाएल्गार सभेची जय्यत तयारी. ओबीसी नेते छगन भुजबळ सभेला संबोधित करणार. राज्यामध्ये नवजात बालकांच्या मृत्यूमध्ये वाढ, 16 आदिवासी जिल्ह्यामध्ये एप्रिल ते ऑक्टोबर 2023 या कालावधीमध्ये 4,324 नवजात बालकांचा मृत्यू. एकट्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये 424 बालमृत्यूंचा समावेश. राज्यामध्ये तब्बल 73,998 तीव्र कुपोषित बालकं, तर 4,17,349 मध्यम कुपोषित बालकं. महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरेंची लेखी उत्तरात माहिती. हिंदू मंदिरात येणारं दान हिंदूंच्या कल्याणकारी कामासाठी वापरलं जावं, विश्व हिंदू परिषदेची मागणी. तर ही मागणी बरोबर असल्याचं प्रवीण दरेकरांचं वक्तव्य. प्रभू श्रीराम या विषयावरती शालेय विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा घ्या, मंत्री मंगलप्रभात लोढांचे मुंबई महानगरपालिकेला निर्देश. पंढरपुरातील विठ्ठल मंदिराच्या विकास आराखड्याच्या कामाला सुरुवात, हिवाळी अधिवेशनामध्ये जास्तीचे 150 कोटी रुपये मंजूर. जागतिक धम्म परिषदेनिमित्त मुंबईमध्ये भव्य रॅली, परिषदेला धम्मगुरू दलाई लामा उपस्थित राहणार, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंची माहिती. रिफायनरी राजापुरामध्ये कार्यान्वित व्हावी यासाठी रिफायनरी समर्थकांकडून मोर्चे बांधणी, रिफायनरी समन्वय समितीनं केंद्रीय मंत्री नारायण राणेंची भेट घेतली. मुंबई महानगरपालिकेच्या तयार होणाऱ्या प्रकल्पबाधितांच्या वसाहतीला मुलुंडकरांचा विरोध, रेल्वे स्थानकाजवळ स्थानिक नागरिकांकडून प्रकल्पाविरोधात निदर्शन. अवकाळी पाऊस आणि थंडीमुळे भाजीपाला उत्पादनात घट, उत्पादन घटल्यानं भाजीपाल्याच्या किमती 20 ते 30 रुपयांनी वाढल्या. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव सुरू, कांद्याला प्रति क्विंटल 1,800 ते 2,200 रुपये भाव, आवक वाढल्यानं कांद्याचे दर 500 रुपयांनी घसरले. वाशिमच्या रिसोड तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना उभ्या पिकावरती नांगर फिरवला, हरभऱ्यावर अवकाळी पावसामुळे मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं शेतकऱ्यावर ही वेळ आली आहे. परभणी पोलिसांनी नागरिकांचे हरवलेले आणि चोरीला गेलेले 38 लाखांचे 189 मोबाईल शोधले, पोलीस अधीक्षकांच्या हस्ते या मोबाईलचं वितरणही करण्यात आलं. शिर्डीमध्ये गळफास घेत बहीण भावाची आत्महत्या, आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट. श्रीरामपूर तालुक्यातील निमगाव खेरी इथं दोघं बहीण भाऊ राहत होते. परभणीच्या रेपा गावात विवाहित तरुणाची आत्महत्या, मिशन मराठा आरक्षण, हातापायावरती हा मजकूर लिहून आत्महत्या केली, मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप. रत्नागिरीच्या लोटे औद्योगिक वसाहतीतील केमिकलयुक्त सांडपाणी करबवणे खाडीच्या पाण्यामध्ये सोडलं, पाणी दूषित झाल्यानं मासेमारी कशी करायची, मच्छीमारी करणाऱ्यांचा सवाल. छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 चिमुकल्यांचा तलावात बुडून मृत्यू, वाळूंज एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद, घटनेमुळे बजाजनगर परिसरात हळहळ. बेळगावमध्ये विद्युत तारांचा स्पर्श झाल्यानं दुचाकी जळून खाक, घटनेमध्ये दुचाकीस्वार जखमी, खानापूर तालुक्यातली घटना.
छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषदेचा अनोखा उपक्रम, विद्यार्थ्यांऐवजी पालकांच्या क्रीडा स्पर्धांचं आयोजन। जिल्हा परिषदेच्या 2130 शाळांमध्ये हा उपक्रम राबवला जाणार। नांदेडच्या भोकरमधील एका शाळेकडून विद्यार्थ्यांसाठी दिलं जाणारं कडधान्य परत केलं गेलं। कडधान्य निकृष्ट असल्याचं कारण देत हे कडधान्य परत पाठवलं गेलं। 28 डिसेंबरला काँग्रेसचा स्थापना दिवस, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे नागपूरमधल्या सभेला संबोधित करणार। हाती लागलेल्या पैशांशी काँग्रेसचा काहीही संबंध नाही, हा आपल्या कुटुंबियांचा पैसा। छापेमारीमध्ये 350 कोटीहून अधिक रोख सापडल्याप्रकरणी काँग्रेसचे खासदार धीरज साहूंची प्रतिक्रिया। मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये मांस विकणाऱ्यांवरती कारवाई, मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या आदेशानंतर दुकानांवर बुलडोझर चालवला। पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 डिसेंबरला गुजरात दौऱ्यावर। सुरत डायमंड बुर्स इमारतीचं डायमंड रिसर्च अँड मर्केंटाईल सिटीचा भाग आणि सुरत विमानतळाच्या नवीन अपग्रेड केलेल्या टर्मिनल इमारतीचं मोदी उद्घाटन करणार। पंतप्रधान मोदी आज विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणार। 5 राज्यांमध्ये विकसित भारत संकल्प यात्रेला हिरवा झेंडाही दाखवणार। संसद भवनातील घुसखोरी प्रकरण मास्टरमाइंड समजल्या जाणाऱ्या ललित झा याला पोलिसांनी 7 दिवसांसाठी ताब्यात घेतलं। दिल्ली पोलीस आता इतर 4 जण आणि ललित झा याची समोरासमोर चौकशी करणार। भारताचा परकीय चलन साठा 4 महिन्यांच्या उच्चांकावर। भारताचं परकीय चलन $606 अब्ज वर। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची माहिती। इराणचं मोठं पाऊल, भारतीयांना आता व्हिसाशिवाय देशामध्ये प्रवेश मिळेल। 2022 मध्ये गुगलकडून 12,000 कर्मचाऱ्यांची कपात, गुगलच्या टाळेबंदीमुळे मनोबलावर मोठा परिणाम। सीईओ सुंदर पिचाई यांची माहिती। तर गुगलची ही इतिहासातील सर्वात मोठी टाळेबंदी असल्याचंही समजतं। ट्विटर एक्सवरून आता लवकरच पैसेही पाठवता येणार, एलॉन मस्क यांची घोषणा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।